तुमच्या राशीवरून जाणून घेऊयात की तुमचे म्हातारपण सुखी असेल की दुःखी. एकदा आपण ही माहिती बघूयात. तर चला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर मिथुन रास, वृद्धापकाळात आरोग्याशी संबंधित समस्या. त्याचबरोबर सिंह रास, म्हातारपणात नात्यात तडा जातो. त्यानंतर तुळ रास, वृद्धापकाळात पैशांशी संबंधित समस्या. तुमचे म्हातारपण कसे असेल हे तुम्हालाही जाणून घ्यायचे आहे का? तर आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्ही एकटे राहू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने तुमच्या वृद्धापकाळाची काळजी घेतली पाहिजे. वृद्धापकाळाची काळजी सर्वांनाच त्रास देत राहते. तरुणाच्या काळात आपल्या आयुष्यात कोणतेही दुःख किंवा समस्या आली तरी ते आपण सहन करतो, तरतूद करतो. जसजसे म्हातारपण येऊ लागते तसतसे आपण अशा प्रकारचे समायोजन खूप कठीण होते. तर आज आम्ही तुमच्या राशीनुसार तुमच्या म्हातारपणात काय होईल ते सांगणार आहोत. याबद्दल खूप महत्त्वाच्या गोष्टी, या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही आत्तापासूनच तुमच्या भविष्याची योजना करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आगामी दुःखांवर देखील मात करू शकता आणि तुम्ही ते टाळाल किंवा कमी कराल आणि तुमचे म्हातारपण चांगले आणि आनंदी होईल. त्यामुळे तुमचे म्हातारपण सुखाचे असेल की दुःखी असेल ते आज राशींवरून तुम्हाला समजेल. मेष या राशीच्या लोकांचे म्हातारपण सुख आणि दुःखाच्या दरम्यान असेल. म्हणजे तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तुमच्या आयुष्यात बहुआयामी असणार नाही. खूप आनंद असेल आणि जास्त दुःख किंवा सुख नाही. तुमचे जीवन सामान्य असेल, त्यात काही विशेष किंवा वाईट नसेल. मनाची चंचलता राहणार आहे, हा त्यांचा स्वभाव आहे. या राशीच्या सर्वांना त्यांच्यासाठी लक्ष केंद्रित करणे अधिक कठीण आहे. मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सूर्याला जल अर्पण करावे. यासोबतच शक्यतो पिवळा रंग वापरावा. वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या वृद्धापकाळात खूप आनंद मिळतो. येथे आनंद म्हणजे मनशांती आणि जीवनातील समाधान आहे. नंतरच्या आयुष्यात त्यांच्याकडे अनेक विलासी उपाय नसतील भेटले, पण त्यांचे म्हातारपण खूप आनंददायी असेल. साधारणपणे मन गंभीर असते आणि खेळकर नसते. त्यांना एकाग्रता आणि एकाग्रतेमध्ये कोणतीही अडचण येत नाही. जर त्यांचे मन शांत असेल तर ते त्यांच्या मनावर नियंत्रण ठेवू शकतात. यासाठी त्यांनी नेहमी पांढरा आणि निळा रंग वापरावा. त्यांनी खूप मसालेदार पदार्थ खाणे टाळावे, म्हणजेच की मिरची आणि मसाले असलेले अन्न आणि साधे अन्न खावे. यांचा त्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होईल. मिथुन राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे वृद्धापकाळात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आत्तापासूनच तुमच्या आरोग्याबाबत जागरूक होणे शहाणपणाचे ठरेल. तुमचे म्हातारपण खराब आरोग्यामुळे संकटाने भरलेले असेल. साधारणपणे मन पटकन एकाग्र होते, पण द्विधा मनस्थितीमुळे पटकन लक्ष केंद्रित करणे कठीण जाते. मनाच्या कोंडीमुळे तुमचे मन अनेकदा भरकटायला लागते. मनाची कोंडी दूर करण्यासाठी त्यांनी राणी आणि आकाशी निळे रंग जास्त वापरावेत. तसेच एका जातीची बडीशेप नियमितपणे वापरावी. एका जातीची बडीशेप वापरून तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असेल त्यात तुम्हाला खूप दिलासा मिळतो. कर्क राशीचे लोक त्यांच्या वृद्धापकाळात सरासरी आनंदी असतात. त्यांना त्यांचे म्हातारपणात त्यांना कशाचेही टेन्शन राहणार नाही. तुमच्या शेवटच्या दिवसात किंवा तुमच्या म्हातारपणात तुम्ही तुमचे आयुष्य मोठ्या आरामात आणि शांततेत घालवाल. काही गोष्टींमध्ये सारस्य वाटत नाही. त्यांचे मन बऱ्यापैकी खेळकर राहते. भक्ती आणि देवाची चर्चा झाली तर तुमचे मन लगेच एकाग्र होते. म्हणजेच तुम्ही धार्मिक स्वभावाचे आहात. मन आणि लक्ष लागू करण्यासाठी केशरी रंग वापरला पाहिजे आणि तो नियमितपणे वापरला पाहिजे. दुधाचे सेवन ही नियमित करावे. दूध तुम्हाला शक्ती देते. तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुमची हाडे मजबूत राहतील. सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या नात्याला तडा गेलेला त्यांच्या वृद्धापकाळात काही ताणतणावात राहू शकते. खराब संबंधाची कारणे आणि यामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहील. मन एकाग्र करता येईल, पण थोडे कष्ट करून. साधारणपणे जेथे भरपूर सूर्यप्रकाश असेल तेथे तुम्ही पटकन लक्ष केंद्रित करू शकता आणि तुमचे मन एकाग्र करण्यासाठी चमकदार हिरव्या रंगांचा वापर करू शकता.
तसेच सूर्य दररोज देवाला जल अर्पण करा. सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने तुमचे मन शांत राहील, तुमचे आरोग्यही चांगले राहील आणि तुम्ही सक्रिय असाल. जाणवेल तुमच्या आयुष्यात सूर्यदेव तुम्हाला चांगले जीवन जगण्याची संधी देईल. कन्या त्यांचे म्हातारपण मोठ्या आरामात आणि शांततेने जगतील. त्यांचे वय वाढलेले असूनही ते जीवनाचा खूप आनंद घेतात. चांगल्या प्रकारे आनंद मिळेल आणि कन्या राशींच्या लोकांचे मन लवकर एकाग्र होते. पैशांची बाब असेल तर इतर बाबींसाठी त्यांना जेव्हा पैशांचा प्रश्न येतो तेव्हा ते सोडवण्यात त्यांना खूप रस असतो. एकाग्रतेसाठी आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी हे नियमितपणे वापरले पाहिजे. निळा रंग वापरावा आणि सुगंधही वापरावा. याचा अर्थ कन्या राशीच्या लोकांनी दररोज परफ्यूमचा वापर करावा. ते स्थापित केले पाहिजे. यामुळे तुमचा शुक्र सक्रिय होईल आणि तुमचे जीवन अधिक चांगले होईल. तूळ राशींच्या लोकांना वृद्धापकाळात पैशांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच तुम्ही तुमची बचत आत्ताच सुरू करा आणि मरेपर्यंत हे पैसे किंवा मालमत्ता कोणालाही देऊ नका. यामुळे तुमच्या हातपायांचा मोठा त्रास होऊ शकतो. तोपर्यंत आपले घर किंवा मालमत्ता कोणालाही देऊ नका. जर तुम्ही ही चूक केली तर तुमचे म्हातारपण खूप वेदनादायक असेल. मन एकाग्र होत नाही. त्वरित लक्ष केंद्रित करणे कठीण आहे, परंतु एकदा आपण लक्ष केंद्रित केले की आपण आश्चर्यकारक यश मिळवू शकते. मन आणि एकाग्रता यासाठी त्यांनी नशा टाळावी. म्हणजेच कोणत्याही प्रकारची नशा घेतल्यास त्यामुळे तुमच्याकडे आहे ते तुम्ही आजपासूनच औषधे घेणे थांबवावे आणि मुख्यतः गुलाबी आणि निळे रंग वापरावेत. वृश्चिक राशीच्या लोकांना म्हातारपणी खूप सुख आणि दुःख दोन्ही मिळतात. फक्त त्यांचे दुःखाचे दिवस कमी आणि सुखाचे दिवस अधिक असतात. काही क्षण असतील म्हणजे त्यांचे म्हातारपण चढ उताराने भरलेले असेल. याचा अर्थ तुमच्या आयुष्यात कधी दुःख असेल तर कधी तुमच्या आयुष्यात सुख असेल. साधारणपणे त्यांचे मन सहज एकाग्र होते, परंतु त्यांना इतरांबद्दल काळजी वाटते. म्हणूनच मन एकाग्र करण्यासाठी त्यांनी लाल रंग आणि त्यांच्या छटा वापराव्यात. याचा अर्थ लाल रंग शक्यतो वापरावा. तसेच केळीचे नियमित सेवन करावे. असे केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुमचे मन शांत राहील. त्याचबरोबर धनु राशीचे लोक त्यांच्या म्हातारपणात त्यांच्या प्रियजनांच्या खूप जवळ राहतील. त्यांचे नातेवाईक त्यांची खूप सेवा करतील. त्यामुळे आयुष्यातील लहान सहान दुःखही ते सहज विसरतील. याचा अर्थ धनु राशीचे लोक खूप भाग्यवान आहेत की तुमचे म्हातारपण खूप चांगले होणार आहे. तुमची मुले तुमची चांगली सेवा करणार आहेत. तुमचे मन एकाग्र होते आणि तुम्ही पटकन एकाग्र व्हा. अनेकदा आरोग्याच्या कारणांमुळे त्यांचे मन अस्वस्थ होते. असे वाटते मन एकाग्र ठेवण्यासाठी त्यांनी पिवळा रंग वापरावा. तसेच त्यांनी शक्यतो फळांचे सेवन करावे. फळे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील आणि तुम्हाला बरे वाटेल. मकर राशींच्या लोकांचे म्हातारपण त्यांच्यासाठी खूप खडतर असणार आहे. याचा अर्थ तुम्ही तुमच्या आयुष्यात जसे तुमच्या तारुण्यात जगले होते तसे तुम्ही तुमचे म्हातारपणही जगाल. वृद्धापकाळातही तुम्ही तुमच्या इच्छेनुसार सर्व कामे करू शकाल. तुम्हाला कोणी अडवणार नाही. घरातील लहान मुले तुमचा आदर करतील आणि त्यांना पूर्ण आदरही देतील. तुम्ही या बाबतीत खूप भाग्यवान आहात. तुमचे मन तुम्हाला पाहिजे तेच केंद्रित करतात. सामान्यतः ते त्यांच्या स्वतःच्या फायद्यांवर लक्ष केंद्रित करण्यास झटपट तयार असतात. मन एकाग्र करण्यासाठी हिरवा रंग वापरावा. त्याचा खूप फायदा होईल. तसेच लवंगाचे नियमित सेवन करावे. असे केल्याने तुमचे म्हातारपण छान आयुष्य जगले जाईल. कुंभ राशींच्या लोकांचे म्हातारपण अशांततेने भरलेले असेल. एक क्षण त्यांना खूप आनंद होईल आणि पुढच्या काही क्षणात परिस्थिती हाताबाहेर जाईल. त्यामुळे या सर्व गोष्टींसाठी त्यांनी मानसिक तयारी ठेवावी. त्यांच्या म्हातारपणासाठी त्यांना भरपूर बचत देखील केली पाहिजे. ध्यान आणि मनाच्या बाबतीत तुम्ही बलवान राशीचे चिन्ह आहात. म्हणजे तुमचे मन खूप चांगले आहे आणि तुम्ही तुमचे काम खूप चांगले करता. तुम्ही जरूर ध्यान केले पाहिजे. ध्यान केले तर तुम्हाला अनेकदा ध्यानात खूप यश मिळते. तुमच्यासाठी धडा आहे की तुम्हाला जास्त राग येऊ नये आणि कोणतेही औषध घेतले तर ते औषध सोडून जावे. अन्यथा भविष्यात या दोन्ही गोष्टींमुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. आणि तुम्ही गायत्री मंत्राचा नियमित जपही करावा. गायत्री मंत्राचा जप करून तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही समस्या येतील त्या कुठेतरी दूर होतील आणि देव तुम्हाला साथ देईल.
मीन राशीच्या लोकांना वृद्धापकाळात पैशांची कमतरता भासणार नाही. ते कधीही इतरांसमोर पैशांसाठी हात पसरवणार नाहीत. म्हणजेच म्हातारपणासाठी त्यांना कितीही रक्कम वाचवली असेल, जी काही बचत करायची आहे ती त्यांना उपयोगी पडेल आणि प्रत्येक व्यक्तीला हे करावेच लागेल. म्हातारपणी मीन राशीच्या लोकांनी मुलांवर अजिबात अवलंबून राहू नये. या राशीला ध्यान आणि मनाची एकाग्रता देखील लाभते. याचा अर्थ असा की तुमच्या ध्यानात खूप चांगले परिणाम दिसून येतात. तामसिक आहार टाळावा. तुम्हाला मसालेदार मांसाहार, जास्त मिरची मसाला खाण्याची गरज नाही. हे सर्व आणि तुम्हाला साधे अन्न खावे लागेल. जेवणाकडे लक्ष द्यावे लागेल. तसेच तुम्हाला हलका निळा आणि पांढरा रंग मोठ्या प्रमाणात वापरावा लागेल. तुम्ही तुमच्या रोजच्या दिनचर्येत पुरेशी झोप घेतली पाहिजे, झोपले पाहिजे. तुम्ही निळ्या रंगाचे जास्त कपडे घालता की इतर गोष्टींमध्ये हे रंग वापरता. कसेही केल्याने तुमचे जीवन अधिक चांगले होईल आणि तुम्ही ते कराल. मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा.